शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे, तर अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 45,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांचा मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होता, त्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। तर एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये या पीक विम्याचे पैसे वाटप केले जात आहेत, तर एकंदरीत आपण जिल्ह्यांची, बँकांची, गावांची आणि तालुक्यांची यादी सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तालुका, गाव असेल किंवा तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेंपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा मागच्या 4 वर्षांचा थकीत हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये खटाखट जमा सुद्धा होऊन जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे 40 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांच्याकडून आलेला आहे। तर हा 40 कोटींचा पीक विमा आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट जमा सुद्धा होतच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते, तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी हे पैसे पटापट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे, जेणेकरून नकली बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्यांची शेतजमीन झाकून ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले होते, तर अशा शेतकरी बांधवांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं खरोखर नुकसान झालेलं होतं, ज्या शेतकरी बांधवांचं पीक उद्ध्वस्त झालेलं होतं, पिकांमध्ये पाणी साचलेलं होतं, पावसाच्या पाण्यामुळे पिके पिवळे पडलेले होते, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे पटापट जमा सुद्धा होतच आहे। बघा, फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत। विचार करायला गेला तर राज्य सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले होते, आता केंद्र सरकारकडून हे पैसे सोडण्यात येत आहेत। तशा प्रकारे GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचं नुकसान झालेलं असेल आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पीक विम्याचे पैसे जमा झालेले नसतील किंवा फक्त तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आलेले असतील, तर तुम्हाला आता दुसऱ्या टप्प्याअंतर्गत हे पैसे वितरित केले जात आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना विचार करायला गेला तर आता लवकरच पावसाळा सुरू होत आहे। आता या पावसाळ्यामध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये पिकांची पेरणी करत असतात आणि या पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांकडे खते, बियाणे असतील, तर याची खरेदी करण्यासाठी पैसे नसतात, तर हे शेतकरी बांधव कोणत्या तरी एका सावकाराकडून पैसे घेतात। मोठ्या प्रमाणामध्ये सावकार सुद्धा व्याजदरावरती पैसे देत असतात, तर या शेतकरी बांधवांना सावकारांकडून व्याजदरावरती पैसे काढावे लागू नयेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पेरणीच्या अगोदर हे पैसे जमा केले जाणार होते, तर त्याची सुरुवात करण्यात आलेली आहे। पावसाळा सुरू होत असल्यामुळे हे पैसे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना वाटप केले जात आहेत। बघा, विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा होते, तर अजितदादा हे अर्थमंत्री होते, त्यामुळे अजितदादा वर्षानुवर्षे शेतकरी बांधवांना हे पैसे वितरित करत होते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 28 जानेवारी रोजी अजितदादांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालेलं होतं, त्यामुळे आता सध्याच्या स्थितीला अर्थमंत्री मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत। तर या अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या पीक विम्याचे पैसे खटाखट शेतकरी बांधवांना वितरित होत आहेत। तर याच्यामध्ये टोटल मिळून 63 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। या 63 पिकांपैकी कोणते तुमचं पीक असेल आणि त्या पिकाचं नुकसान झालेलं असेल, मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, गारपिटीमुळे तुमचं पीक उद्ध्वस्त झालेलं असेल, तर तुम्हाला सुद्धा हे पैसे वितरित
वितरित केले जात आहे। तर बघा या ठिकाणी आता आपण बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, तालुक्यांची, गावांची यादी तुम्हाला सविस्तर सांगत आहे। परंतु याच्यामध्ये मूग असेल, मटकी असेल, हरभरा असेल, तूर असेल, बाजरी असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा टोटल मिळून 63 पिकांपैकी कोणत्याही पिकाचं तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा या पीक विम्याचे पैसे वितरित केले जात आहेत। परंतु कोणत्या पिकासाठी किती पैसे, हेक्टरी 45,000 रुपये कोणाला मिळत आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती देत आहोत। बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमचं नुकसान किती झालेलं आहे, 20% असेल, 25% असेल, 30%, 40%, 50%, 75% किंवा ज्या शेतकरी बांधवांचं 100% नुकसान झालेलं असेल, म्हणजे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं असेल, तर त्या शेतकरी बांधवांना किती पीक विमा सोडण्यात येत आहे त्याविषयी सविस्तर माहिती आता आपण सविस्तर पाहत आहोत। परंतु जिल्हे, तालुके, गावे याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेला तर 2024 सालामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते। तर अशा प्रकारचे घोटाळे झाल्यामुळे 1 रुपयामधील पीक विमा योजना बंद करण्यात आलेली होती। परंतु सरकारच्या माध्यमातून ती योजना बंद केली। परंतु ज्यावेळेस नुकसान झालेलं होतं त्यावेळेस 3 दिवसांच्या अगोदर म्हणजे टोटल मिळून 72 तासाच्या अगोदर तुम्हाला पिकांचे पंचनामे करायचे होते। पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पाहणी करायची होती। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पाहणी केलेली असेल, पिकांचे पंचनामे केलेले असतील तर त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे आणि त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। परंतु शेतकरी बांधवांना, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले होते त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही। बघा 2021 सालामध्ये जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले असतील, यासोबत काही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे वाटप होत नाहीत। म्हणजे शेतकरी बांधवांना, ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण अशी कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून हा पीक विमा वाटप केला जात आहे। बघा विचार करायला गेला तर राज्य सरकारकडून पीक विमा मिळाला, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा अजून थकीत होता। तर आता केंद्र सरकारचा पीक विमा सुद्धा सोडला जात आहे। परंतु यामध्ये 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत। जे शेतकरी बांधव 5 प्रकारांमध्ये मोडत असतील तर त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत आपण 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत ते बघून घेऊयात। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जिल्हे, बँका, तालुके आणि गावे याची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना फायदा होईल परंतु तुम्हालाच फक्त फायदा होणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजेत, आपल्याला सुद्धा आपल्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत, तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, गावांची आणि तालुक्यांची यादी यासोबत तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी आहे का हे तुम्हाला समजून जाईल। तुमची सविस्तर या ठिकाणी नुकसान भरपाई मिळून जाईल। तर बघा या ठिकाणी विचार करायला गेलं तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून, कृषी मंत्री भरणे यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता वितरित केले जाणार आहे। आता या ठिकाणी 8व्या हप्त्याच्या अगोदर या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे तब्बल 90,000 कोटींचा निधी आलेला आहे। 90,000 कोटींचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 दिवसांमध्ये वर्ग केला जात आहे। आज 30 कोटी शेतकरी बांधवांना, उद्या 30 कोटी शेतकरी बांधवांना आणि परवा दिवशी 30 कोटी शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना या पीक विम्याचे पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर या ठिकाणी आपण 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत त्याची माहिती सविस्तर सांगत आहोत। बघा पहिला प्रकार, गैरप्रकारे अर्ज केलेला असेल, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला असेल, म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढली आणि पीक विम्याचा फॉर्म भरला तर त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। यानंतर शेतकरी बांधवांना, असे पण काही शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या नावाने शेतजमीन नाही, परंतु त्या शेतकरी बांधवांनी काय केलेलं होतं की कॅनलच्या साईडची जमीन, बघा आपल्या गावामध्ये तळा असतो, काहींच्या गावांमध्ये नदी असतात, काहींच्या गावामध्ये कॅनल असतो, तर काही शेतकरी बांधवांनी काय केलं की कॅनलच्या साईडची जमीन दाखवली, काही शेतकरी बांधवांनी रस्त्याच्या कडेची जमीन दाखवली, काही शेतकरी बांधवांनी, म्हणजे ते शेतकरी नव्हते तर त्यांनी या ठिकाणी गायरान असतं तर त्या गायरानाची जमीन दाखवलेली होती आणि पीक विमा कंपन्यांच्या
माध्यमातून या ठिकाणी त्यांनी सुद्धा पीक विमा उतरवलेला होता. त्यांनी सुद्धा पंचनामे करून घेतले आणि त्यांनी सुद्धा शेतकरी नसून या योजनेचा फायदा घेतल्याची माहिती सरकारला मिळालेली होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अशा शेतकरी बांधवांना यापुढे पैसे सोडले जाणार नाहीत. त्यांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे. त्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत अशी स्पष्टपणे माहिती सुद्धा दिलेली आहे. बघा, पहिला प्रकार गैरप्रकारे अर्ज केलेला आहे, अशा शेतकऱ्यांना पैसे नाहीत. दुसरा प्रकार कॅनलच्या साईडची जमीन, रस्त्याच्या कडेची जमीन, गायरान जमीन दाखवलेल्या शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा प्रकार बघा, ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेले नसेल तर त्यांना कोणताही अधिकार नाही की त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. KYC पूर्ण का करायला सांगितलेली होती तर तुमचा व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, म्हणजेच तुमचंच नुकसान झालेलं आहे, तुम्हालाच पैसे दिले पाहिजेत. या दृष्टिकोनातून ही KYC ची प्रोसेस राबवण्यात आलेली होती. परंतु ज्यांनी या KYC कडे कानाडोळा केलेला होता, ज्यांनी KYC केलेले नव्हते, ज्यांनी KYC करताना मोठ्या प्रमाणामध्ये आळस केलेला होता, तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. पैसे मिळण्यामध्ये अडथळा येणार आहे. बघा, पहिले 3 प्रकार झाले, उर्वरित 2 प्रकार सांगतो. परंतु शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची, गावांची यासोबत बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. बघा, शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे BJPचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा मोदी साहेब असतील, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, तर यांचं केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJPचं सरकार आहे. तर या दोन्ही सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना विविध योजनांच्या माध्यमातून पैसे तर दिले जात आहेत. विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे. विचार करायला गेला तर पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे रात्रीच्याला दारी वगैरे देण्याला जावे लागत होते, ज्या काही रात्रीच्या लाईट होत्या, रात्रीच्या लाईटमुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये विविध अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की शेतकरी बांधवांना यापुढे रात्रीच्या वेळेस शेतामध्ये काम करण्याची किंवा शेतामध्ये पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. कारण प्रत्येक शेतकरी बांधवांना सोलार योजनेचा लाभ या ठिकाणी देण्यात येत आहे. सरासरी 3 लाख रुपये किमतीचा सोलार पॅनल तुम्हाला तब्बल 30,000 रुपयांची सबसिडी भरून मिळत आहे. म्हणजे सांगायचं झालं तर हे सरकार फायद्याचं आहे की नाही हे तुम्हाला कळलेलंच आहे. परंतु सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांना तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेब प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपयांचे हप्ते सोडत असतात. विचार करायला गेला तर प्रत्येक शेतकरी बांधवांना 2,000 रुपयांचे हप्ते मिळत आहेत. आता शेतकरी बांधवांना एकच काळजी आणि चिंता लागलेली होती की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब नमोचा ऑटो हप्ता का वितरित करत नाहीत, का नमो शेतकरी योजना बंद पडली काय, अशा प्रकारचे प्रश्न शेतकरी बांधव विचारत होते. परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना काय बंद पडलेले नाही, त्यामुळे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर बघा, सध्याच्या स्थितीला आपण पीक विम्याची माहिती पाहत आहोत. यानंतर तुम्हाला नमोच्या हप्त्या संदर्भात आणि शेतकरी बांधवांनो जी काय तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत होता तर त्या कर्जमाफीविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट कर्जमाफी 100% होणार आहे आणि नमोचा ऑटो हप्ता सुद्धा मिळणार आहे. परंतु यामध्ये सुद्धा अटी शर्ती असणार आहेत. सरसकट सर्वांना लाभ देण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्हाला अटी शर्ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत आणि त्यांना अजून पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणजे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सांगायचं झालं तर आपल्या राज्यामधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा आणि जालना जिल्हा या 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा योजनेमध्ये घोटाळे झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सर्वात अगोदर या ठिकाणी परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, जालना जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली असेल, यानंतर वरच्या साईडचा नंदुरबार जिल्हा असेल, म्हणजे टोटल मिळून राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव राहतात. त्यामुळे 14 जिल्ह्यामधील या ठिकाणी पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर पैसे वितरित होणार आहेत. यानंतर तालुक्यांची, गावांची यादी बघा, भरपूर तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत. तर तालुक्यांची जर संख्या पाहायला गेला तर 1,000पेक्षा जास्त तालुक्यांचा समावेश आणि कमीत कमी 50 ते 60,000 गावांचा समावेश याच्यामध्ये होत आहे. म्हणजेच विचार करायला गेलं तर 90,000 कोटींचा निधी मंजूर केला जात असेल तर विचार करा पीक विम्याची रक्कम किती मोठी असू शकते. बघा या ठिकाणी आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. बघा मागच्या 2 दिवसांपासून बातम्या सुरू होत्या, चर्चा सुरू होत्या, सोशल मीडियावरती सुद्धा बातम्या पसरत होत्या.
त्याचीच माहिती आता आपण पाहत आहोत. परंतु शेतकरी बांधवांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बघा, पीक विम्याचे पैसे मंजूर झालेले आहेत. लवकरच शेतकरी बांधवांना वितरित होतील. फक्त शेतकरी बांधवांना महत्त्वाची कामे करायची होते. बघा, पात्र असाल तर काळजी करू नका. आधार कार्ड, बँकेशी लिंक असेल, KYC पूर्ण असेल, पंचनामे केलेले असेल तर काळजी करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तोपर्यंत महत्त्वाची कामे करून ठेवा. अपात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही.